बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया दे रेमेडीज नावाचा शेतीची धारणा क्षेत्रे आणि त्यावरील उपाय हा पहिला ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा कळवळा, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर मात केलेली आहे. त्यांनी सांगितलं शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, सहकारी शेती निर्माण झाली पाहिजे, शेतीला वीज आणि पाणी पुरवठा सरकारने केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्य नोकरीला असला पाहिजे आणि आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. ही सगळी 5-6 मुद्दे त्या ग्रंथामध्ये आहेत. मित्र, बाबासाहेब आंबेडकर किती सांगावा, तर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत महत्वाचा एक ग्रंथ आहे गांधी, रानडे आणि जिना. गांधी, रानडे आणि जिना या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी मूर्ती भंजक आहे, मूर्ती पूजक नाही. व्यक्ती पूजा ही लोकशाहीला हानिकारक असते. कारण एकदा व्यक्ती पूजक माणूस बनला की तो विचाराचा विरोधक तयार होतो. म्हणून विचारांची पूजा आपण केली पाहिजे. जेव्हा बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक वृत्तपत्र सुरू केलं 31 जानेवारी 1920 रोजी, तेव्हा त्या पाक्षिक वृत्तपत्रामध्ये संत तुकाराम महाराजांच्या ओळी उद्घृत केलेल्या त्या शीर्षकाच्या खाली. आणि तुकाराम महाराजांच्या त्या ओळी आहेत, नव्या जगी कोणी मुखियाचा जाणं सार्थक लाजून नव्हे हित. म्हणजे आपणही म्हणतो सार्वजनिक भाषेत की बोलणाऱ्यांच्या करडी विकतात, न बोलणाऱ्याची तिळही विकत नाहीत. बाबासाहेबांच्याही लक्षात आलं की या मुख समाजाचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे, तर आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही, तर त्यांच्या दुःखाला, त्यांच्या वेदनेला, त्यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणं हे बाबासाहेबांच्या समोरचं फार मोठं लक्ष होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. तेव्हा ते पहिला अंक कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या हातात पडला. आणि फेब्रुवारी 1920 मध्ये शाहू महाराज मुंबईमध्ये, जिथे परत डबक चाळीमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य होतं, तिथं गेले. कोण? कोल्हापूरचा राजा शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेला मुंबईला. राजानं कुठं घरी जायचं? मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना सहज म्हणाले, महाराज तुम्ही जर सांगावा पाठवला असता तर मी कोल्हापूरला आला असतो, कशाला तसदी घेतली? शाहू महाराज म्हणजे लोकराजा, मोठ्या मनाचा माणूस, आणि तो सहज म्हणाला, अहो आंबेडकर, आम्ही परंपरेचे राजे आहोत, तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाच्या घरी आला तर कुठं बिघडलं? पायऱ्या चढत चढत शाहू महाराज वर गेलेत. 50 आणि 51 नंबर त्यांची खोली होती. वर गेलेत त्या इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे कामगारांच्या चाळीमध्ये, आणि बाहेरून पायऱ्या चढत असतानाच वर जातानाच म्हणतात, रमाबेन एक कप चहा मिळेल की आपल्या भावाला? पहा, एक राजा, कोल्हापूर संस्थानाचा, करवीर नगरीचा राजा आंबेडकरांच्या घरी जातो, आंबेडकरांची समज काढतो आणि त्यांच्याच पत्नीला, रमाबेन एक कप चहा मिळेल का, ही हाक मारतो. ही आत्मीयता निर्माण करण्यासाठी तितकाच मोठेपणा आपल्या अंतःकरणात सुद्धा असावा लागतो. मित्र, तुम्ही आंबेडकर गुरुजीचं उदाहरण पहा, शाहू महाराजांचं उदाहरण पहा. 6 मे 1922 ला शाहू महाराजांचं निधन झालं आणि बाबासाहेब 1923 ला बॅरिस्टर झाले. ग्रेज इन मध्ये त्यांचं शिक्षण झालं. यायला पैसे नाहीत, भारतात यायला पैसे नाहीत. तेव्हा शाहू महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराजांना बाबासाहेबांनी पत्र लिहिलं की मला आता मदतीची गरज आहे. हे कसलं नातं असेल? कसलं नातं असेल? हे नातं माणुसकीचं नातं, विचाराचं नातं, संवेदनेचं नातं होतं. आणि म्हणून दत्तोबा पवार नावाचे एक चर्मकार समाजाचे उद्योगपती, त्यांनी शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट करून दिली. मग हा प्रसंग कसा आला असेल तर बाबासाहेब आंबेडकर सिडनी कॉलेजला प्रोफेसर असताना पी बाळू नावाच्या एका
चर्मकार समाजातील खेळाडूचा बाबासाहेबांनी सत्कार ठेवला होता आणि समाजातल्या एका खेळाडूचा सत्कार होतोय म्हणून दत्तोबा पवार मुंबईला आले होते आणि त्या भेटीत बाबासाहेब आणि दत्तोबा पवारांची भेट झाली. मित्र, छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि छोटे छोटे प्रसंग असतात आणि त्या प्रसंगातून स्नेह वाढतो, मैत्री वाढते आणि त्याचं रूपांतर नंतर त्या व्यक्तिमत्वांच्या जडणघडणीमध्ये होते. शाहू महाराज, बाबासाहेब, शाहू महाराज, आंबेडकर गुरुजी, शाहू महाराज या सगळ्यांचं नातं हे संवेदनेचं, वेदनेचं, माणुसकीचं नातं होतं. मला फार या गावात आल्यानंतर आनंद वाटते. मायाताई असतील, सोनटके गुरुजी असतील, 4-5 घरं असतील, पण या घराच्या भिंती आम्ही केव्हाच तोडून टाकल्यात आणि माणुसकीच्या भिंती उभ्या केल्या आणि माणुसकीच्या भिंती उभ्या केल्या म्हणून गाव निर्माण होते. मित्र, आता आपण एका मोठ्या प्रसंगातून जात आहोत. तिकडे अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला झाले आणि त्याच्या विरोधात इराण त्यांच्याशी टक्कर देत आहे. 9 कोटी लोकसंख्या आहे इराणची आणि बलाढ्य शक्तीसोबत त्यांचा संघर्ष चालू आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांनी जी राज्यव्यवस्था निर्माण केली ती फार महत्वाची आहे. भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जेव्हा उदाहरण देतो तर त्या माणसाने क्रांती केली. 18 पगड जातीच्या माणसांच्या हातामध्ये शस्त्र दिली आणि शास्त्र धर्म त्यांनी मोडीत काढला. काय होता शास्त्र धर्म? ब्राह्मणांनी अध्ययन अध्यापन करायचं, क्षत्रियांनी लढाया करायच्या, युद्ध करायचं, राज्यकारभार करायचं, वैश्यांनी व्यापार उदीम करायचा, शूद्रांनी सेवा करायची आणि ही चातुर्वर्णी व्यवस्था, समाज व्यवस्था निर्माण झाली होती आणि एवढी काटेकोर होती की त्याचं कोणालाही उल्लंघन करता येत नव्हतं. आणि या व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्याचं पहिलं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्याचं दुसरं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. त्यांनी 18 पगड जातीच्या बहुजनांच्या पोरांना शिक्षण तर दिलंच, पण त्याचबरोबर महिलांना सुद्धा शिक्षण दिलं. काय व्यवस्था होती? महिलांना शिक्षण सोडा, घराच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती. बाहेर ओसरी किंवा आपण ज्याला काय म्हणतो आपला हॉलमध्ये यायची परवानगी नव्हती. इतकं बंदिस्त जीवन होतं. आणि त्या काळामध्ये 1848 मध्ये 1 जानेवारीला महात्मा फुले शिक्षण सुरू करतात. ज्या काळामध्ये, ज्या वर्षी 1848 ला कार्ल मार्क्सनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला आणि जगात कामगारांची क्रांती झाली, पण आपल्या भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1 जानेवारी 1848 ला शिक्षण क्रांती केली, कृतीशील कार्यक्रम केले. हे लक्षात घ्या. कृती ही व्यवस्थेच्या विरोधात असते, व्यक्तीच्या विरोधात नाही. आणि म्हणूनच महात्मा फुलेंना सहकार्य करणारा सुद्धा ब्राह्मण होता. अण्णासाहेब भिडे हे ब्राह्मण होते आणि त्या भिड्यांच्या वाड्यात महात्मा फुलेंनी मुलीची शाळा काढली. सखाराम परांजपे ब्राह्मण होते, त्यांच्या लग्नाच्या वरातीमधून त्यांना बाहेर काढलं आणि मग त्यांना कुठे आत्मजाणीव झाली की आपण एक शूद्र आहोत. मित्र, आपण या महापुरुषांना अभ्यासत असताना या महापुरुषांचा संघर्ष हा व्यक्तीच्या विरोधात नव्हता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, व्यवस्थेच्या विरोधात होता. आणि म्हणून ती व्यवस्था परिवर्तन करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवस्था काय होती? पिता रक्षन्ति कौमारे, पती रक्षति यवने, पुत्र रक्षते वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्य मरते. ही व्यवस्था होती. स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार महिला वर्गावर आहेत. मायाताई, आता ज्या महिला अधिकारी झाल्यात, मोठमोठ्या पदावर पोहोचतात, देशाची राष्ट्रपती महिला आहे. ढोर गवार शूद्र पशु नारी ये सब ताड़ना के अधिकारी. रामचरित मानस मध्ये तुळशीदास दुबे आता तुळशीदासांनी लिहिलं, ढोर गवार शूद्र पशु नारी ये सब ताड़ना के अधिकारी. कसं आहे? पूजे विप्र सकल गुणहीना, न पूजे शूद्र वेद प्रवीणा. काय तुम्ही कितीही गुणवान असला तरी पूजनीय ना. विद्वान सर्वत्र पूजते असं म्हटलं जाते, पण भारतात ते नव्हतं.
विद्वान बाबासाहेब आंबेडकर होते, पण त्यांना किती त्रास सहन करावा लागला. अहो, शाळेमध्ये सोडा, गाडीवानानं गाडीत बसू दिलं नाही. 40गावला एका केसच्या संदर्भात गेले, टांगा भेटला नाही. टांगा सुद्धा पलटी झाला एका खासगी व्यक्तीनं चालवल्यामुळं. किती त्रास. शाहू महाराज जसे बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले, तसे सयाजीराव महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अशी मोठी माणसं त्यांच्या पाठीशी होती म्हणून ही माणसं घडत गेली, नाहीतर व्यवस्था त्यांच्या अत्यंत प्रतिकूल होती. आणि या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण आत्मसात करतो, 40गावचा टांगा पलटीचा प्रसंग असाच आहे. किंवा कोरेगावला जेव्हा ते वडिलांकडे गेले माऊली स्टेशन पर्यंत, सातारा ते माऊली, माऊलीहून कोरेगाव असा तो प्रवास होता. रेल्वे निघून गेली साताऱ्याच्या स्टेशनहून, मग बैलगाडी मिळणार. हे सगळे काही प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनात आले. त्यांनी माझी आत्मकथा नावाचा ग्रंथ स्वतः लिहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक 35-36 पृष्ठांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे, वेटिंग फॉर विजा. तो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यासाला आहे. आपण हे कशासाठी वाचतो, कशासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे आहेत, त्यांना जातीच्या तर सोडाच, भाषेच्या, प्रांताच्या, मुलखाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही सीमारेषांनी बंदिस्त करू शकले नाहीत. आज कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्स, जर्मनी, इटाली, अमेरिका, हेग या सगळ्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. त्या देशामध्ये ना मराठा आहे, ना बौद्ध आहे, ना चर्मकार आहे, ना मातंग आहे, कोणी नाही. तिकडे तर कोणीच नाही, जातच नाही, तिकडे जात बी नाही. अशा काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या व्यवस्थेसाठी लढले ती व्यवस्था होती लोकशाहीची. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात लोकनिष्ठा निर्माण करायची होती, लोकशाही निर्माण करायची होती, स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करायचा होता, प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक द्यायची होती, प्रत्येकाला शिक्षण आणि त्याला अधिकार प्राप्त करून द्यायचे होते. म्हणून बाबासाहेबांचा लढा हा आत्मसन्मानाचा लढा होता, स्वाभिमानाचा लढा होता, समतेचा लढा होता, बंधुभाव आणि न्यायाचा लढा होता. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण हयातभर संघर्ष करत होते. बाबासाहेबांच्या मनात कुठली कटुता नव्हती. फार म्हणतो त्यांना आपण महामानव म्हणतो, महामानव उगाच म्हणत नाही. प्रचंड त्रास सहन केला त्या माणसाने. बहिष्कृत भारताचं शीर्षक वाचले की त्याच्या खाली ज्ञानेश्वरांची ओळ येते, आता हा पार्थ निशंक होई. म्हणजे जो उपदेश आहे 3ऱ्या अध्यायामधला ज्ञानेश्वरीचा, तो अध्यायातला उपदेश त्यांनी सांगितला की आता पार्थ निशंक होई, या संग्रामाची तदेई. म्हणजे आणि संग्रामाशिवाय अन्य काही नाही. म्हणजे बाबासाहेबांनी ठरवलं. बाबासाहेबावर संत तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रभाव आहे, संत कबीरांच्या विचारांचा प्रभाव आहे. म्हणून तर त्यांनी सगळ्या संतांचा, महापुरुषांचा, ज्यांनी ज्यांनी समतेचा, मानवतेचा, बंधुभावाचा विचार केला, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला. जेव्हा संविधान लिहिलं बाबासाहेबांनी, तेव्हा बाबासाहेबांच्या समोर एका पत्रकाराने विचारलं. ते सगळ्याच माहित आहे, सगळे पत्रकार सांगतात, ते सगळे वक्ते सांगतात की माझ्या समोर बाबासाहेबांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा आदर्श होता. का आदर्श होता? कुठला आदर्श होता? शिवाजी महाराजांचा आदर्श यासाठी बाबासाहेबांच्या समोर होता की जेव्हा 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह करायचं ठरवलं, हे वर्ष आता शताब्दी वर्ष आहे, महाडचा सत्याग्रह करायचं ठरवलं, तेव्हा तो सत्याग्रह कुठं करायचा? बोले ठरावाने ठरवलं होतं मुंबई प्रांतिक विधिमंडळात की सर्व सार्वजनिक तलाव, विहिरी, पाणवटे सर्व जाती जमातीच्या लोकांना खुली करण्यात यावी. मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाडच्या नगर परिषदेने ठराव घेतला आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करायची होती. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या डोक्यात होतं की योग्य भूमी कुठली आहे. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की रायगडाच्या पायथ्याशी महाड नावाचं एक क्रांतिकारी गाव आहे आणि त्या गावामध्ये आपल्याला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे त्यांच्या समोर, तो आदर्श त्यांनी त्यांच्या नजरेत ठेवला. 19 डिसेंबर 1926 बाबासाहेब मुंबई प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य होते, सरकार नियुक्त. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं लेटर हेड होतं
त्या लेटर हेडवरच्या 2 ओळी आजही तुमच्या आमच्या अभिमानाच्या आहेत. त्या लेटर हेडवर बाबासाहेबांनी 2 ओळी लिहिल्या होत्या. त्या 2 ओळी होत्या, जय भवानी जय शिवाजी. हे वाक्य कुणाचे आहेत? अलीकडच्या कुठल्याही नेत्याची नाही, ती बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना पत्र लिहायचे तेव्हा शाहू महाराजांच्या पत्राचा मायना आरंभ जय भवानी होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची नाळ ही सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या हिंदू धर्माशी जुळलेली होतीच. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी पार्वतीचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, तिकडे अंबादेवीचा अमरावतीचा सत्याग्रह केला, भुलेश्वर मंदिराच्या ट्रस्टीला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या देशातली सगळी माणसं ही ईश्वराची लेकरं आहेत, तर त्या सगळ्यांना समानतेनं वागवा. पण लोक वागवायला तयार होते. त्या नाशिकच्या काळाराम मंदिराच्या ट्रस्टला पत्र लिहिलंय की तुम्ही हे मंदिर सर्वांसाठी खुलं करा. कोणी ऐकायला तयार नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष, एक नाही 5 वर्ष काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या मनात कटुता नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हिंदू आहोत, मग आम्हाला हिंदू सारखं वागवा. पण इथली व्यवस्था मान्य करत नव्हती. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 पासून 3 मार्च 1934 पर्यंत 5 वर्ष काळारामाचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. रामनवमीला रामाचा रथ ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या कर्मठ ब्राह्मणांनी, पुजाऱ्यांनी ती मंदिराची द्वारं खुली केली नाहीत. आणि मग कुठं 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर मी हिंदू म्हणून मरणार नाही. किती मोठा आत्मक्लेश असेल. वयाच्या 45 वर्षापर्यंत, 44-45 वर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मामध्ये सुधारणा करू इच्छित होते. अनिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ वाचा. त्यांनी सांगितलं की पुजाऱ्यांची, पुरोहितांची परीक्षा असली पाहिजे, त्याला सरकारनं मानधन दिलं पाहिजे आणि त्या मानधनाशिवाय तो त्या विषयात पारंगत असला पाहिजे. पहा, जर पुजारी व्हायचं असेल तर ते वेद, स्मृती, श्रुती, आरण्यक्य, ब्राह्मण्य या सगळ्या ग्रंथाची त्यांची नॉलेज, क्षमता तपासली पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे आणि त्यातून त्याला पुरोहित केलं पाहिजे आणि त्या पुरोहिताचा पगार सरकारने दिला पाहिजे. ही एवढी मोठी सुधारणा बाबासाहेबांनी सूचित केली होती. पण ऐकता कोण? अशा सगळ्या प्रसंगातून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताचं संविधान लिहिलं, साधारणतः 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 9 डिसेंबर 1946 ला पहिली त्यांची बैठक झाली. तेव्हापासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत बाबासाहेबांनी या संविधानाचं लेखन केलं. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले लोक, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स स्टार की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, BN रावनी लिहिलं, किंवा असं वेगवेगळं स्टेटमेंट वेगवेगळ्या पोस्ट करत फिरतात. विशेषतः ते आमचे ग्वाल्हेरचे महाराज आहेत, वकील महाराज आहेत. आता ते त्यांची ती कामं करत आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधान लिहिलं म्हणून इथल्या महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळते, प्रसूती रजा मिळते, इथल्या कामगारांना विमा मिळतो, इथल्या कामगारांसाठी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून किंवा कामगारांच्या वस्तीसाठी घरं मिळतात, कामगारांना 12 तासावरून 8 तासाची ड्युटी मिळते. हे बाबासाहेबांचे उपकार आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर लिन लिथगो यांच्या कार्यकारी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये, कार्यकारी मंडळामध्ये मजूर मंत्री होते. जल, सिंचन आणि ऊर्जा हे खातं सुद्धा त्यांच्याकडेच होतं. आणि म्हणून हे पॉवर ग्रीड आहे ना, लाईट, ही लाईट नावाची जी सिस्टीम आहे ना, ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे. नॅशनल पॉवर ग्रीड ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी आपल्या देशात मांडली. भाकरा नानगलचं जे धरण आहे, ते भाकरा नानगलचं धरण बाबासाहेब आंबेडकरांच्या कन्सेप्ट मधून तयार झालेलं आहे. RBIची संकल्पना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांच्या संकल्पनेतून तयार झाली. 1925-26 ला, विशेषतः 1925 ला रॉयल कमिशन भारतामध्ये आलं होतं. आणि त्या रॉयल कमिशन समोर बाबासाहेबांच्या 2च ग्रंथाचा विचार केला, एक फायनान्स आणि प्रॉब्लेम ऑफ द रुपी. या 2 ग्रंथाचा सगळ्याच साक्षीमध्ये उहापोह करण्यात आला. सांगायचा उद्देश असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी, आजही मी सांगतो,
सगळ्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी भाषिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ग्रंथ लोक वाचतात, पण बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ आम्ही जर वाचला असता तर आज सोन्याचा जे भाव झालेला आहे ना ते आम्हाला केव्हाच लक्षात आला असता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतीय रुपयाचं मूल्य हे जेव्हा घसरत राहील तेव्हा सोन्याचे भाव तेजीत राहतील. आज $1 बरोबर 100 रुपये असं आपलं मूल्यांकन सुरू झालेलं आहे. भारतीय पैसा कोसळलेला आहे. मित्रो, बाबासाहेब आंबेडकर एवढे द्रष्टे होते. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ PhD झालेत, लंडन विद्यापीठातून DSc झाले, MSc झाले अर्थशास्त्रात, आणि त्यानंतर सुद्धा परस्पर 1923ला बॉन विद्यापीठात जर्मनीमध्ये अर्थशास्त्रात शिक्षण घ्यायला गेले होते. परंतु नंतर मनुभाई मेहता नावाच्या बडोद्याच्या दिवाणाने त्याला पत्रव्यवहार केला आणि माघारी बोलवलं. मित्र, बाबासाहेब आंबेडकर किती बोलावं, किती सांगावं, हे फार व्यापक मोठा विषय आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे लिहिण्यासाठी आचार्य अत्रे म्हणतात की माणसाला 500 वर्ष किमान घ्यावे लागतील. त्यांचे धनंजय कीर नावाचे चरित्रकार म्हणतात की 10,000 वर्षातून एखादा महापुरुष जन्माला येतो तो डॉक्टर आंबेडकरांसारखा असतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आले किंवा आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले, इंदूरमध्ये जन्माला आले, बहुगावात जन्माला आले, हे फार महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे वैश्विक आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. आणि म्हणून बराक ओबामा 2008ला भारतात आले तेव्हा त्याला बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे वाटले. नेल्सन मंडेला भारताच्या संदर्भात विचार करतो तेव्हा म्हणतो की भारतातून काही घेऊन जाण्यासारखं काही असेल तर ते डॉक्टर आंबेडकर यांचं लिहिलेलं संविधान आहे. जगातल्या अनेक विचारवंतांनी, महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकरचा गुणगौरव, त्याच्या विद्वत्तेची जी काही कन्सेप्ट आहे त्याला स्वीकारलेला आहे. म्हणून अशा विद्वान महापुरुषांना आपण जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, गावाच्या पलीकडं विचारात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं व्यापक स्तरावर ही जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये रमाई नावाचं एक फार मोठं कॅरेक्टर येऊन गेलं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजाला घडवणारी जिजाऊ होती, पहा, आईनं मुलाला घडवलं ती जिजाऊ आणि मुलगा तो शिवबा. सासऱ्यानं सुनेच्या हातात तलवार दिली ती अहिल्यादेवी आणि 28 वर्ष राज्य केलं ती अहिल्यादेवी. आणि ज्यांनी भारताच्या इतिहासामध्ये 500 महिलाची पहिली पलटण स्थापन केली ती अहिल्यादेवी. 500 महिलाची पलटण स्थापन करणारी पहिली स्त्री अहिल्यादेवी. आणि ती कोणाच्या विरोधात? पुण्याच्या पेशव्यांच्या विरोधात. लक्षात घ्या, बाबासाहेबांची पत्नी रमाई तिनं आपल्या पतीला साथ दिली, सावित्रीनं आपल्या पतीला साथ दिली. म्हणून स्त्री आणि पुरुष हे मानवी जीवनाच्या रथाची 2 चक्र आहेत. हे एकमेकावर अवलंबून आहेत, एकमेकांचे सहकारी आहेत. आणि त्याचप्रमाणे सोनटके सर आणि आमच्या मायाताई, तुम्ही सुद्धा एकमेकांचे सहकारी आहेत. तुमचे विचार चांगले असल्यामुळंच असला चांगला पवित्र कार्यक्रम तुमच्या हातून संपन्न होत आहे. गुरुजी विद्यानंद पाटील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. तुम्हाला मनपूर्वक जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. कारण आपण फार कौटुंबिक स्तरावर इथं थांबलेलो आहोत. मला एक विषय मी वक्ता म्हणून बोलत असताना मी माझ्या पुढं जे प्रेक्षक बसलेले असतात किंवा रसिक बसलेले असतात, गावाची परिस्थिती हे सगळं बघून औचित्य, प्रासंगिकता, समयसूचकता हे वक्त्याचे काही गुण असतात ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंती निमित्त तुम्ही मला मान सन्मान दिला, निमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. खरं तर सांगायचं तर कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही मंडपात, कुठल्याही स्टेजवर आपला माणूस असावा लागतो. पंक्तीला बसलं तर आपला माणूस वाडेकरी असावा लागतो का नाही? जरा पोटभर अन्न भेटते जेवायला. या ठिकाणी सुद्धा मला निमंत्रित करणारे आमचे वाडेकरी विद्यानंद पाटील आहेत. त्यांच्यामुळे या गावामध्ये दोन्ही कार्यक्रमाला मला येता आलं. त्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.